स्वच्छ भारत अभियानात खोपोलीला स्वच्छ, सुंदर, निर्मळ शहर असल्याचा पुरस्कार दरवर्षी मिळत असतो. खोपोली नगर परिषद प्रशासनाकडून शहराच्या स्वच्छतेचे, सुंदरतेचे ढोल बडवले जातात. परंतु खरंच खोपोली शहर स्वच्छ, सुंदर आहे का, असा प्रश्न निर्माण झालाय. खोपोली नगर परिषद हद्दीतील डीपी रोड, उदय विहार, चिंचवली, शेकीन, लवची आदी भागात उभारण्यात आलेले गृहप्रकल्प सांडपाण्याची खरंच व्यवस्था करीत आहेत का? आज या भागात रस्त्यांवर, शेतात मोकळ्या प्लॉट, जळी स्थळी पाण्याची डबकी साचल्या असल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर काही ठिकाणी तर अस्वच्छ सांडपाणी सरळ सरळ पाताळगंगा नदीत सोडण्यात आले. सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरलेली खोपोली नगर परिषद स्वच्छ भारत अभियानात पुरस्कार मिळवतेच कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नवीन गृह प्रकल्प, निवासी संकुल, बंगला, फार्म हाऊस यांना पूर्णत्वाचा दाखला देताना खोपोली नगर परिषदेने नगर रचना विभाग या सर्व गोष्टी तपासत नाही का? बिगर शेती करताना अथवा बांधकाम करताना ज्या नियम, अटी, शर्ती आहेत त्यात सांडपाण्याचे व्यवस्थापन हा देखील महत्वाचा आहे. सांडपाणी व्यवस्थापन योग्य रीतीने झाले असेल तरच पूर्णत्वाचा दाखला दिला जाऊ शकतो. परंतु खोपोली नगर परिषदेचे सहाय्यक नगर रचनाकार व रचना सहाय्यक यांना या गोष्टींचे देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे. बिल्डर इमारतीचे सांडपाणी बिनधास्त, राजरोज, बेजबाबदारपणे वाटेल तिथे सोडून देत असताना बिल्डरला पूर्णत्वाचा दाखला दिला जात आहे. एवढेच नव्हे तर सांडपाणी व्यवस्थापनाबाबत कारवाई करण्यापेक्षा बिल्डरची बाजू तक्रारदार व पत्रकार यांच्याकडे खोपोली नगर परिषदेचे अधिकारी मांडत असतात. त्याचप्रमाणे बांधकाम विभागावर सांडपाणी रस्त्यांवर वाहण्याचे खापर फोडले जात आहे. तक्रार करूनही सांडपाण्याबाबत नगर परिषद प्रशासन कारवाई का करत नाहीये, असा प्रश्न पत्रकारांनी सहाय्यक नगर रचनाकार साहिल गाडवे यांना विचारला असता शहरात भुयारी गटार नसल्याने बिल्डर हतबल ठरत आहेत. तसेच बांधकाम विभागाने गटारे न बांधल्याने बिल्डर तरी काय करणार असे त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे बांधकाम विभागाचे अभियंता अनिल वाणी यांनी सांगितले की गटार नसेल तर जिथपर्यंत सांडपाणी वाहून देणारी व्यवस्था आहे तिथपर्यंत पाणी सोडण्याची जबाबदारी बिल्डरची आहे. एवढंच नव्हे तर पूर्णत्वाचा दाखला देताना या गोष्टी बघण्यात आल्या पाहिजेत. परंतु विकास निधीच्या नावाखाली नियम, अटी, शर्ती पूर्तताची पाहणी न करता नगर परिषद प्रशासन पूर्णत्वाचा दाखला देत असल्याचे दिसून येत आहे. नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने बिल्डर निडर झाले असून बिनधास्त सांडपाणी कुठेही सोडून देत आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यांवर देखील बिनधास्त बांधकाम करीत असल्याचे दिसून येत आहे. आपली जबाबदारी पार न पाडणाऱ्या खोपोली नगर परिषदेचे सहाय्यक नगर रचनाकार व रचना सहाय्यक यांच्यावर खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर पंकज पाटील कारवाई करणार का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.